नमस्कार. सांगावावर आपण पाहतोय. सांगावा न्यूजवर बातम्या पाहणाऱ्या नागरिकांचा कौल. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. मतदान झाले, निकाल लागले. पिंपरी चिंचवडकरांनी भाजपवर विश्वास दाखवून एक हाती सत्ता दिली तर राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसवले. निवडणूक प्रक्रिया चालू असताना आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दरम्यान आपण 3 पोस्ट करून नागरिकांचा कौल जाणून घेतला होता. सांगावावर पहिली पोस्ट होती ज्यामध्ये नागरिकांना विचारले होते की कोणते दादा आपल्या शहराचा विकास करतील. ऑप्शन होते अजित दादा, महेश दादा की दोघेही नाही, नवीन नेतृत्व उदयास यावे. यावर नागरिकांनी आपला कौल दिला होता आणि पहा, 61% लोकांना वाटत होतं की अजित दादा शहराचा विकास करतील, 8% लोकांना वाटत होतं की महेश दादा शहराचा विकास करतील आणि 31% लोकांना वाटत होतं की दोघेही नाही, नवीन नेतृत्व उदयास यावं. त्यानंतर दुसरी पोस्ट सांगावावर प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रश्न होता, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता कुणाची येणार? पर्याय होते राष्ट्रवादी, भाजप, इतर कोणी. यावर लोकांनी मतं व्यक्त केली, ज्यामध्ये 56% लोकांना वाटत होतं की सत्ता राष्ट्रवादीची येईल, 38% लोकांना वाटत होतं की सत्ता भाजपची येईल आणि 7% लोकांना वाटत होतं की सत्ता इतर कोणाची तरी येईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली, प्रत्यक्षात सत्ता भाजपची आली. त्यानंतर तिसरी पोस्ट सांगावावर प्रसिद्ध करण्यात आली होती आणि प्रश्न होता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 विजयाचे शिल्पकार. सोबत फोटो दिला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे. 3 ऑप्शन होते. निवडणूक पारदर्शक झाली. दुसरा ऑप्शन होता निवडणूक पारदर्शक नाही झाली. तिसरा ऑप्शन होता निवडणूक पैसा, दहशत आणि ईर्ष्येची झाली. यावर नागरिकांनी काय कौल दिला पहा. फक्त 16% लोकांना वाटत होतं की निवडणूक पारदर्शक झाली, 40% लोकांना वाटत होतं की निवडणूक पारदर्शक झाली नाही, तर 44% लोकांना वाटत होतं की निवडणूक पैसा, दहशत आणि ईर्ष्येची झाली. हे असं लोकांना वाटलं. तुम्हाला पटलं की नाही पटलं आणि कुणाला काहीही जरी वाटलं तरी लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून लोकांनी मतदान केलं आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली असेल तर ती कोणत्या कारणांमुळे पारदर्शक झाली त्याची कारणं कमेंट करून कळवा आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नाही झाली असे जर वाटत असेल तर त्याचीही कारणे कमेंट करून कळवा. राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा. पाहत रहा सांगावा.